या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी। वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब। यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर, वरुड। आज वरुड शहरातील शासकीय विश्रामगृह येथे शिवसेना पक्षाच्या वतीने कार्यकर्ता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमोल भुयार यांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला। यामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग होता। संत्रानगरी वरुड शहरामध्ये रेस्ट हाऊस परिसरामध्ये आज वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीत नेमकं काय आयोजन ते जाणून घेऊ। आपल्यासोबत अमोल भुयार नेमकं काय सांगू शकाल? जय महाराष्ट्र, जय शिवराय। सर्वप्रथम आज जी इथे मीटिंगचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यातपूर्वी मी आमचे जे हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना नमन करतो। तसेच महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांना नतमस्तक होतो। तसेच आमचे शिवसेना नेते, जिल्ह्याचे नेते आनंदरावजी अडसूळ साहेब, कॅप्टन अभिजितदादा अडसूळ, तसेच आमचे जिल्हा प्रमुख निशांतदादा हरणे आणि शयाताई कातकिरे यांचे मी अभिनंदन करतो। आज त्यांनी जी माझ्यावर जी जबाबदारी सोपवलेली आहे, शिवसेना वरुड मोर्शी विधानसभा अमरावती उपजिल्हा प्रमुख, शिवसेना उपजिल्हा प्रमुख पदाची जी जबाबदारी सोपवलेली आहे त्याचं मी ग्राउंड लेवलवरती सर्वांना माहीत आहे, तालुका प्रमुख मी याच्या आधी राहिलेलो आहे। तर ग्राउंड लेवलपासून शिवसेना कशी वाढेल, संघटन कसं वाढेल यावर जास्तीत जास्त भर देईल आणि लोकांच्या ज्या समस्या आहे, जास्तीत जास्त रुग्णसेवक असो, त्याच्यानंतर पोलीस स्टेशनचं असो, तहसील लेवलवर असो, आणि आमचे जे आदरणीय राज्याचे लाडके मुख्यमंत्री आहे एकनाथजी शिंदे साहेब, त्यांनी जी ही महत्त्वपूर्ण योजना जी आपल्या महाराष्ट्रासाठी महिलांसाठी अंमलात आणलेली आहे, मंजूर केलेली आहे, त्याबद्दल मी आमच्या महाराष्ट्र राज्याचे जे आदरणीय लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं आमच्या वरुड मोर्शी विधानसभेच्या वतीने शिवसेना महिला आघाडीच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो की अशी जी महिलांसाठी जी मुख्यमंत्री लाडकी योजना आज 3-3 हजार रुपये सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे। खरोखर आमच्या महाराष्ट्र राज्याच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांचं मनापासून कौतुक करू इच्छितो। एवढंच बोलतो। आणखी आपल्यासोबत महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मॅडम काय सांगू शकाल तुम्ही? साहेब, सन्माननीय सीएम साहेब एकनाथजी शिंदे जे महिलांसाठी म्हणजे जो आदर त्यांनी दिला महिलांना आणि ज्या योजना पुरवत आहे आजपर्यंतही कधीही नाही मिळाला, तर त्यासाठी आम्ही जे संघटन वाढवायसाठी इथे वरुडमध्ये आलो आहे ते आपले अमोल भाऊ भुयार त्यांनी आयोजक आहे आणि त्यांचं इथं नेतृत्व भरपूर खूप छान आहे। तर त्यांच्या नेतृत्वामध्ये इथे जे मीटिंग झाली आणि जे पहिलं संघटन त्यांच्या पाठीशी उभं आहे आणि त्यांना विधानसभा लढवण्यात तिकीट मिळावी अशी आमची इच्छा आहे। आज तुम्ही पक्षामध्ये प्रवेश केला, काय सांगू शकाल? माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांकडून मला म्हणजे या पक्षामध्ये नियुक्ती करण्यात आली, उपजिल्हा प्रमुख। म्हणजे त्यांनी पद दिल्याबद्दल कर्तव्य जबाबदारी दिली, ते कर्तव्य मी अतिशय व्यवस्थितपणे पार पाडील आणि महिलांना ज्या काही सुविधा देऊन राहिले ते त्या योजना देऊन राहिले ते महिलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करील आणि शिवसेना सैनिक म्हणून शिवसेनेचं संघटन वाढवण्यासाठी खूप प्रयत्न करील। सोबत मोहनबुवा काय सांगू शकाल? आमचं वरुड तहसीलमधील सर्व शिवसैनिक कार्यकर्त्याची इच्छा अशी आहे की पहिलेपासून हा मतदारसंघ शिवसेनेचा होता आणि आता पण शिवसेनेसाठी सोडण्यात यावा। आमचे अमोलदादा भुयार लढण्यास तयार आहे, तरी आमची मुख्यमंत्री साहेबाला एकच मागणी आहे की हा मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडण्यात यावा। वरुड मोर्शी मतदारसंघामध्ये अवघ्या काही महिन्यामध्ये निवडणुकीचे वारे सुरू होणार आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचे वारे सुरू होणार आहे। ते अमोलदादा भुयार काय सांगू शकाल तुम्ही? जे वरुड मोर्शी विधानसभेची येत्या अवघ्या 2 महिन्यामध्ये जी निवडणूक होऊ घातलेली आहे, तर मला एकच म्हणायचं आहे, जे 2.5 वर्षामध्ये जे मी काम केलेलं आहे शिवसेनेचं ग्राउंड लेवलवरती संघटन वाढवण्याचं आणि जनसामान्यामध्ये पोहोचवण्याचं जे काम केलं आहे, गोरगरिबांसाठी धावून जाण्याचं काम, रुग्णसेवक असो, रात्री बेरात्री गरजूंना मी मदत करण्याचं जे काम केलेलं आहे, त्याच बळावर आणि एक म्हणजे समाजसेवेचा व्रत मी आज घेतलेला आहे। म्हणजे आपल्या जे लाडक्या हिंदू हृदय सम्राटांनी जे सांगितलेलं आहे 80% समाजकारण आणि 20% हे राजकारण, हा पायवा समोर घेऊनच मी चालण्याचं काम केलेलं आहे। आणि एकच सांगू इच्छितो, हा मतदारसंघ
वरुड मोर्शी विधानसभा मतदारसंघ हा एक महायुतीमध्ये एकनाथ शिंदे गट शिवसेना यांना सोडण्यात यावा। मी माझी आज जाहीररित्या इथे महायुतीतर्फे शिवसेना शिंदे गटातर्फे उमेदवारी ठोकण्याचं काम आज इथे केलेलं आहे। कारण तुम्हाला माहीत आहे, याच्या आधीचा जो इतिहास जर पाहिला तर ह्या विधानसभेमध्ये भगव्यावर हिंदू हृदय सम्राटावर मतदार राज्य जो आहे हा फक्त शिवसेनेवर प्रेम करणारा मतदार राज्य आहे आणि आपल्या बाळासाहेबांना मानणारा हा युवा वर्ग आहे। त्याच्यामुळे मला तरी असं वाटते की हा मतदारसंघ महायुतीमध्ये आमच्या शिवसेनेला सोडण्यात यावा। शिवसेना पक्षाच्या वतीने आज रेस्ट हाऊस परिसरामध्ये आज कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला। यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला। आपल्यासोबत ज्येष्ठ शिवसैनिक खडसे सर आहेत, तर काय सांगू शकाल? तुम्ही शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आहात, तुम्ही शिवसैनिक आहेत, काय सांगू शकाल? आज जी छोटेखानी बैठक झाली पंचायत समितीत, ही म्हणजे पुढच्या निवडणुकीसाठी फार महत्त्वाची आहे। आणि हा जो मोर्शी वरुड मतदारसंघ आहे हा शिवसेनेचा मतदारसंघ आहे, अधिकाराचा आहे। कारण का आम्ही प्रकाश जाधव, सुबोध मोहिते सर यांच्यापासून ह्या मतदारसंघात फक्त शिवसेनेला प्राधान्य देण्यात आलं। प्रत्येक विधानसभा लोकसभा क्षेत्रात ज्या निवडणुकी झाल्या त्यात फक्त हा मतदारसंघ शिवसेनेवरच प्रेम करत गेला। मी एवढे बोलतो आणि अमोल भाऊला पुढचं विधानसभेचं तिकीट मिळावं याच्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्याकडे मागणी करतो। वरुड मोर्शी मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात उमेदवारांची गर्दी पाहावयास मिळत आहे। प्रत्येकाला उत्सुकता लागली आहे की आपण वरुड मोर्शी मतदारसंघाचं नेतृत्व करावं, परंतु वरुड मोर्शी मतदारसंघातील जे सुज्ञ नागरिक आहेत हे नेमकं कोणाची निवड करतील ही सुद्धा पाहण्याची गरज आहे। आणि आज युवा नेतृत्व अमोल भुयार शिवसेना पक्षाच्या वतीने आज त्याने तिकीटचीसुद्धा दावा केला आहे, परंतु पक्ष त्यांना तिकीट देते हे सुद्धा पाहण्याची गरज आहे। पाहत राहा कॅमेरा निकू बावनेचा प्रवीण सारखं चुळामणी पोर्टल। या बातमीचे प्रस्तुत करता आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल। सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये। यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड।